वेलकम टू पिंशू किचन। मी इथे छान पांढरे तीळ घेतलेले आहे, स्वच्छ नीट करून, आणि कढई इथे 5 मिनिटात छान भाजल्या जाते। खमंग असे तीळ भाजून घेते आहेत 4 ते 5 मिनिटात, त्यामुळे छान आपल्या आता चटणीला चव येईल। मी लसण आणि तिळाची चटणीची रेसिपी शेअर करत आहे तुमच्यासोबत विदर्भ पद्धतीने। एकदा करून बघा तुम्ही, आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। आता तीळ भाजले गेलेले आहे, काढून घेतलेले एका डिशमध्ये। त्याच कढईमध्ये आता 1 चमचा छोट्या चमच्याने तेल टाकायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यात एक छोटा लसणाचा गाठा घेतलेला आहे, ते सोलून मी ते आता छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे खमंग आपल्या चटणीला चव येते। 1 चमचा जिरं, तेही परतून घ्यायचं। सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे 4 ते 5, त्यामुळे छान टेस्ट येते चटणीला। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हे सर्व इन्ग्रेडियंट आपण तिळावर भाजलेले टाकूया। तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह असते। तीळ आपल्या हाडासाठी खाणे हे आवश्यक असते। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आपण। एकदम खमंग असा तिळाचा आपला भाजत आलेले आहे ते, त्यामुळे आपल्या तोंडाला खूप छान चव येते, आणि जेवण पण आपण एका चपातीऐवजी 2 चपात्या जास्त जाते। आता हे वाटण करताना एक महत्त्वाची टीप सांगते। सर्व लसण, जिरं, मिरच्या आणि तीळ हे एकदाच वाटायचं आहे, त्यामुळे छान एकत्र होईल आणि त्याला छान सुगंध येतो। बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन येत राहील तुमच्यापर्यंत। असं आता एकजीव झालेला आहे आपलं वाटण। तर मी याच्यात काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे 1 चमचा कलर येण्यासाठी, आणि 2 चमचा घरी बनवलेलं तिखट टाकलेलं आहे। तिखट आणि मीठ तुम्ही कमी जास्त चवीनुसार करू शकता, आवडीनुसार। बघा छान आता पल्स मोडवर मी चटणी फिरून घेतलेली आहे। एकदम परफेक्ट आपली तिळाची चटणी तयार झालेली आहे। त्यात भरपूर प्रमाणात फॉस्फरस असते, मॅग्नेशियम, कॅल्शियम असल्यामुळे हे आपल्या हाडासाठी खूप फायदे देतात। आणि आपण तीळ कच्चे सुद्धा खाल्ले पाहिजे 10 ते 15 ग्रॅम रोजचे, त्यामुळे आपलं पोटसुद्धा साफ राहते। आणि याच्या पहिले मी तिळाच्या लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत। आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा, आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ। थँक्यू।